कई वाला नहीं आगे सर आपको पर थोड़ा आप अंदर सर को आप थोड़ा अंदर जाइए थोड़ा। ये चालू केस तुम्ही बसा नेमकं झालं असं सोमवारच्या रात्री 9-9:30 वाजता मी जेव्हा शोरूमच्या दिशेने जात होतो घरून, तर मला काही 2-3 लोक आहे ना आमची स्टॉकची गाडी घेऊन दिसले. तर मला तेव्हा शंका आली की आपली स्टॉकची गाडी कसे घेऊन जात आहेत. तर मी लगेच आमचे ओनरांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आपली गाडी जी आहे ही बहुतेक कोणीतरी नवीन माणसं घेऊन गेलेली दिसत आहेत. मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला ते दिसले नाही. तर मी लगेच आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला. आमच्या महिंद्राच्या गाडीत ॲड्रेनॉक्स नावाचं एक ॲप येते की ज्याच्यामुळे तुम्ही गाडीचं लोकेशन ट्रेस करू शकता. तर ते लगेच आम्ही ॲप ॲक्टिवेट करून ते लोकेशन आम्ही गाड्यांचं ट्रेस केलं. तर एक गाडी आम्हाला जे आपलं KFC आहे याच्या गौरक्षण तुकाराम चौक त्या रोडवर तिथे त्या पार्किंगमध्ये भेटली आणि दुसरी गाडी ही गंगानगरमध्ये भेटली. टोटल आमच्या 3 गाड्या घेतल्या म्हणजे याच्यात गेल्या होत्या. त्या तिन्ही गाड्या आम्हाला भेटल्या. 6 मे रोजी MIDC पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती. त्यामध्ये महिंद्रा शोरूममधून एक XUV 700 हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती. त्यामध्ये तपासामध्ये MIDC पोलिसांकडून टोटल 3 गाडी अद्याप जप्त करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 XUV 700 आहे, एक स्कॉर्पिओ N आहे आणि याच्या अतिरिक्त 2 मोटरसायकल ते गुन्ह्यामध्ये जे वापरली होती ते पण जप्त करण्यात आलेली आहे. सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे. आणखी एक आरोपी याचा शोध सुरू आहे. या केसमध्ये प्रथम दृष्टीने असं दिसून येत आहे की ते एक चांगली लाईफस्टाईलसाठी आणि सोशल मीडियावर हे रील्स बनवून आपले फ्रेंड सर्कलला इम्प्रेस करण्यासाठी हे गाडी चोरी करण्यात आलेली होती. तर आमच्यातर्फे असं आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी तर्फे ते आपण गेले नाही पाहिजे आणि जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण आपले अल्पवयीन मुलं आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे.